शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. समर्थांच्या चरणी नतमस्तक होते. आपण सगळे पुणेकर, चोखंदळ आणि ज्ञानी असे श्रोते, आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातल्या चांगुलपणाला, गुणांना, देवत्वाला अत्यंत प्रेमपूर्वक वंदन करते आणि माझ्या विषयाकडे वळते. हा दासनवमीचा इथे आनंदाश्रमात चालणारा 99वा उत्सव. सतत 99 वर्ष एखादा उत्सव चालणं म्हणजे खरं शिवधनुष्य पेलणं आहे. पण जे पेलणं आहे ते शिवधनुष्य या कुलकर्णी, वडील आणि मुलगा या दोघांनीही पेललेलं आहे. माझ्या मते हा ज्ञानयज्ञ आहे, ज्ञानसत्र आहे आणि त्यात काहीतरी सेवा करण्याची संधी मिळणं भाग्य नाही अपरत आहे. त्यामुळे आधीच कुलकर्णींचे, त्यांच्याबद्दल माझ्या मनात जो प्रेमभाव, कृतज्ञताभाव आणि आदरभाव आहे त्याबद्दल त्यांना वंदन करते आणि विषयाकडे वळते. हा विषय आज निवडीचं कारण असं आहे की समर्थ म्हटल्यानंतर समर्थांचे जे सद्गुरू प्रभू रामचंद्र आणि समर्थांचंच एक असं वचन आहे की रामकथा ब्रह्मांड भेदून पल्ल्याड न्यायला पाहिजे. आणि जे समर्थांचं जीवनव्रत म्हणून त्यांनी आयुष्यभर पाळलं त्या रामकथेच्या संदर्भात आपण काहीतरी बोलावं. प्रत्यक्ष रामकथा ही 9 दिवस चालते आणि ते शक्य नाही, पण निदान रामकथेशी संबंधित काहीतरी एखादा विषय आपण निवडावा. म्हणून आजचा हा रामायण भूलोकीचं अमृत. माझ्या मते रामायण भूलोकीचं अमृत म्हणण्याचं आणि त्यातले सगळे जे अमृत कण आहेत ते वेचण्याचं भाग्य असं आहे की रोज कितीही कण वेचले ना तरी ते कधी न संपणारे आहेत. त्यामुळे रामायणातले अमृतकण वेचताना मी थोडंसं एक बंधन घालून घेतलेलं आहे की रामायणातल्या स्त्री व्यक्तिरेखा, म्हणजे रामायणातले प्रभू रामचंद्रांबद्दल वारंवार बोललं जातं, कितीही बोललं तरी ते न संपणारं आहे. पण रामकथेबद्दल स्वतः समर्थांनीच असं म्हणून ठेवलेलं आहे की आपल्या पुराणात कितीतरी कथा आहेत. कथा पांडवांची, कथा कौरवाची, कथा शंकराची, कथा दत्तात्रेयांची, कितीतरी कथा आहेत. पण या सगळ्या कथांमध्ये सर्वश्रेष्ठ जी कथा आहे ती रामकथा आहे. त्याची कारणंही असंख्य कारणं आहेत, त्याच्याकडेही मी आत्ता वळत नाही आहे. पण स्त्री व्यक्तिरेखा निवडण्याचं कारण असं आहे की आपली भारतीय जी वैभवशाली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीत कुटुंब संस्था हा आपल्या भारतीय संस्कृतीचा कणा आहे. आणि अजूनही आपण, मला वाटतं, हे मान्य करतो की कुटुंबाचं केंद्र जे आहे ते महिला किंवा स्त्री आहे. किंवा आपला संस्कृती हा शब्द देखील स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे स्त्री म्हणजे कोण आहे तर माझ्या दृष्टीने स्त्री म्हणजे भगवंताच्या प्रेमाची घरोघरी असलेली एक सगुण मूर्ती म्हणजे स्त्री आहे. एवढं हे स्त्रीचं महात्म्य आहे. पुरुषांचंही महात्म्य तेवढंच आहे. रामकृष्ण परमहंसांनी असं म्हटलेलं आहे की पुरुष म्हणजे कोण आहे तर भगवंताच्या पराक्रमाची ती कीर्ती आहे आणि स्त्री म्हणजे भगवंताच्या सगुण प्रेमाची मूर्ती आहे. त्यामुळे प्रेमाची मूर्ती आणि पराक्रमाची कीर्ती, पुरुष आणि प्रकृती हे एकत्र आल्याशिवाय ते आयुष्याला पूर्णता येत नाही. हा रामायणातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला सिद्धांत आहे. त्यामुळे रामायण वाचताना ज्या सगळ्या व्यक्तिरेखांचा प्रभाव, त्यातल्या शाश्वत मूल्यांचा, म्हणजे मी ज्याला अमृतकण असं म्हटलंय, त्याचा प्रभाव मनावर पडताना पहिला संस्कार मनावर असा झाला की प्रभू रामचंद्र श्रेष्ठ का सीतामाई श्रेष्ठ हा वादाचा विषय नाही आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत सगळी नाती एकमेकांना पूरक आहेत,
एकमेकांना सहकार्य करणारी आहेत. जरी आपण सियाराम सीताराम असं म्हणत असलो तरी देखील दोघंही एकमेकांना पूर्णपणे पूरक आहेत. त्यामुळे स्त्री म्हणजे कोण आहे तर आपल्या संस्कृतीवरचा हा अत्यंत महत्त्वाचा असलेला कळस म्हणजे स्त्री आहे. असं म्हटलं नेहमी जातं की घराघरात, समाजात, देशात किंवा राष्ट्रात जिथे स्त्रीला मान दिला जातो त्याचाच विकास होतो, अन्यथा तो विकास खुंटतो किंवा अधोगतीचा मार्ग सुरू होतो. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या मनात, कुटुंबात, समाजात स्त्रीला अत्यंतिक महत्त्वाचं स्थान आहे. आपण जो रामायण काल बघणार आहोत आणि विशेष करून हा जो रामायणाच्या काळामध्ये जो आपल्याला अजराजा किंवा प्रभू रामचंद्रांचा हा सगळं घराणं किंवा वंश, त्या वंशामध्ये असं एक मला विधान वाचायला मिळालं की स्त्रियांनी सूर्याचं दर्शन घेताना सुद्धा चेहऱ्यावर पदर घेतल्याशिवाय त्या सूर्याचं दर्शन घ्यायचं नाही. म्हणजे त्या काळात 2 पद्धती होत्या. एक तर स्त्रियांना देवता समजायचं आणि त्यांची पूजा करायची, आणि नाही तर चूल आणि मूल यातच त्यांना अडकून ठेवायचं. यापेक्षा निराळं स्त्रीचं कार्य किंवा कर्तव्य रामायण काळात नव्हतं. असा एक महत्त्वाचा उल्लेख मला मिळाला, ज्याचा धागा मला आज जास्त करून स्त्री व्यक्तिरेखा मला जी सांगायची आहे ती प्रभू रामचंद्रांची मोठी बहीण शांतादेवी, जिचं अस्तित्वही फारसं मला वाटतं कोणाला माहिती नाही आहे. पण वाल्मिकी रामायणात बालकांडात 8व्या सर्गामध्ये एक ओझरता उल्लेख आहे ऋष्यशृंग आणि शांतादेवी. या शांतादेवीचं मंदिर हिमालयात कुल्लू इथे अजूनही मंदिर आहे, आणि तिथे दोघंही जण, जसं पंढरपूरला विठ्ठल रखुमाई आहेत तसं त्या मंदिरात शांतादेवी आणि ऋष्यशृंग ऋषी या दोघांचेही तिथे पुतळे आहेत, म्हणजे मोठे आहेत चांगले. त्याचा संदर्भ आणि वाल्मिकी रामायणाचा अभ्यास करताना बालकांडामध्ये मिळालेला तो श्लोक, त्याच्यावरनं मनात आलं की लहानपणापासून आपण रामकथा ऐकतोय, मग फारसा शांतादेवींचा उल्लेख का झाला नाही. आणि हा विचार मनात आल्यानंतर कदाचित एक स्त्री म्हणून असेल, मला मनाची ती सल वाटली की आपण थोडं काहीतरी संशोधन करून जेवढं काही आपल्याला समजेल ते सांगता येईल का. म्हणून गेले 2 वर्ष वाल्मिकी रामायणाचा अभ्यास करता करता या शांतादेवींचे काही संदर्भ मिळत आहेत की काय, असा एक मनाचा कल वाढत गेला. आणि त्यातून मला जे मिळालं त्या माध्यमातून मी आपल्या पुढे शांतादेवी साकार करणार आहे. पण आधी रामायणातल्या आणखी ज्या व्यक्तिरेखा आहेत त्याचाही थोडासा उल्लेख करते, कारण बरेचदा असं होतं, मला माहिती आहे शबरीना रामाने तिची उष्टी बोरं खाल्ली, एक भिल्लीण होती. या पलीकडे फारसं आपलं मला वाटतं ज्ञान नसतं, आणि ते वाढवावं असंही आपल्याला वाटत नाही की काय, किंवा वेळ नसतो, जे काही कारण असेल ते. किंवा उर्मिलेचा त्याग, उर्मिला ही वाल्मिकी रामायणात तर उल्लेखही नाहीये, पण त्याचं कारण एके ठिकाणी मला असं मिळालं की प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांच्यावरच ते केंद्र आहे, आणि त्या केंद्राभोवती फिरणारच जे सगळ्या व्यक्तिरेखा किंवा प्रसंग आहेत त्याला न्याय दिलाय. पण म्हणजे उर्मिलेवर अन्याय केला ह्याचं अजिबात नाहीये, पण नाही फारसं लक्ष दिलं. इतिहासानेही तिची फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे सुरुवातीला एक 2-4 मिनटं मी फक्त जे बरंचसं आपल्याला माहिती आहे पण तरी त्यातल्या ज्या ठळक व्यक्तिरेखा आहेत, मला इथे स्वामी विवेकानंदांची प्रकर्षाने आठवण होतीये की स्वामीजींनी असं एके ठिकाणी म्हटलेलं होतं की जोपर्यंत सीतामाई हा शब्द किंवा ही व्यक्तिरेखा लोकांना माहिती आहे, जनसमुदायात ती आहे, तिचं अस्तित्व माहिती आहे, किंवा सीता हा शब्द उच्चारता येतोय, तोपर्यंतच आपली भारतीय संस्कृती टिकणार आहे, अन्यतः ती संस्कृती नामशेष होईल. इतकं सीतेचं महत्त्व. या भारतीय संस्कृतीत स्त्रीचा आदर्श कोणाला म्हणायचं तर तो सीतामाईला आदर्श म्हटलेला आहे. पण आपल्यासारख्यांच्या मनात अपुऱ्या अभ्यासामुळे किंवा अज्ञानामुळे मी म्हणते, किंवा काही मनात कदाचित एखादा प्रश्न असेल, सल असेल, प्रभू रामचंद्रांनी सीतेचा ती पोटुशी असताना त्याग केला,
याच्या पलीकडे आम्ही आणखीन खोलात कुठे शिरत नाही. त्यामुळे सीतामाईबद्दलचे 2-3च फक्त महत्त्वाचे उल्लेख मला या ठिकाणी करावेसे वाटतात. विनोबा भाव्यांनी, आपल्या संस्कृतीचे अभ्यासक, त्यांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं होतं, जसं मला आधी लोकमान्य टिळकांचं एक वचन सांगून मग मी विनोबा भाव्यांकडे वळते. कोणीतरी लोकमान्य टिळकांना असा प्रश्न विचारला की तुम्ही सगळी व्रतवैकल्य स्त्रियांच्याच माथी का मारलीत? काही उत्तर आहे? लोकमान्य टिळकांनी तत्क्षणी असं उत्तर दिलं की स्त्रिया या मुळातच जन्मतःच सच्छील वृत्तीच्या आणि सुसंस्कृत असतात. त्यामुळे चांगला पती मिळावा म्हणून आधी व्रतवैकल्य, आणि मिळालेला टिकावा म्हणूनही पुढे व्रतवैकल्य. पुरुषांना व्रतवैकल्य करायची गरजच नाहीये, कारण स्त्री मुळातच चांगली आहे. याला अनुसरून विनोबा भाव्यांनी एके ठिकाणी असं मी फक्त त्यांची वचनं सांगते, प्रत्येकाने आपल्या अनुभवाप्रमाणे त्याचा अर्थ लावावा. विनोबाजींनी एके ठिकाणी असं म्हटलेलं होतं की सगळ्या स्त्रिया जर का सीतामाई झाल्या तर प्रभू रामचंद्र सगळे आहेतच. म्हणजे मग रामायण फक्त 5000 वर्षांपूर्वी होतं असं नाही. त्या रामायणाची संस्कृती, कुटुंब संस्था ही सतत चालूच राहील. या अनुषंगाने मला सीताबाईबद्दल 2-3च फक्त इथे दाखले द्यावेसे वाटतात की विवाहानंतर ती जेव्हा अयोध्येला आलेली आहे तेव्हा 12 वर्ष म्हणजे पूर्ण तपाचा काळ विवाहानंतरचा वैभवात आनंदात हा गेलेला आहे. आणि जेव्हा प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक होणार त्याच्या आदल्या दिवशी काय घडलं हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आणि त्यांना 14 वर्ष वनवासात जायची वेळ आली. सीतामाई जनकाची कन्या, त्यामुळे तिथेही छान वैभवात अडली. मुळात पराक्रमीच, अत्यंत सहनशील आणि त्यागाची मूर्ती, आणि सोज्वळतेची आणि सौजन्याची मूर्ती. अयोध्येतही कसलीच कमतरता नव्हती. इतकं हे सगळं आयुष्य चांगलं गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांना जेव्हा असं वाटलं की वनवासात सीतेने येऊ नये, आपल्याला ती कथा माहिती आहे, त्यात मी शिरत नाही आहे, पण तेव्हा सीतेच्या मुखातलं जे एक वाक्य आहे ना, तो स्त्री संस्कृतीचा आदर्श आहे असं मला वाटतं. सीता असं म्हणालेली आहे की इथे या राज्यात तुमच्याशिवाय हे सगळं सुख जे आहे ते भोगणं, ते सुख नाही आहे, ते दुःख आहे. आणि वनवासात जी तुम्ही मला भीती दाखवताय, काय वातावरण असेल त्याची, पण तुम्ही बरोबर आहात म्हटल्यानंतर ते दुःख देखील मला सुखाहून कितीतरी पटींनी मोठं आहे. आणि रामायणात सीतामाईच्या तोंडी असं एक वाक्य आहे की सगळीच नाती श्रेष्ठ आहेत, एकमेकांना पूरक असली पाहिजेत. गुरु आणि शिष्य यांचं नातं तर आपली गुरु शिष्यांचीच वैभवशाली परंपरा आहे. आई आणि मुलगा यांचंही नातं तितकंच श्रेष्ठ आहे. पण सगळ्यात श्रेष्ठ नातं कुठलं असेल तर ते पती पत्नीचं नातं आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्रांसारखा पती मिळाल्यानंतर मला आयुष्यात कसली कमतरता पडायचं काही कारणच नाही आहे. म्हणजे सीतामाई म्हटल्यानंतर आपल्याला पातिव्रत्य हा एकमेव शब्द आपल्याला आठवतो. आणि त्याला अनुसरून तिच्या आयुष्यातले हे जे सगळे प्रसंग आहेत ते प्रसंग, जेव्हा अशोकवनात ती रावणाच्या ताब्यात होती तेव्हा देखील सतत हनुमंत तिचा शोध घ्यायला गेलेले आहेत. ज्यांनी कधी स्त्री कशी आहे हे पाहिलेलंही नाही आहे. प्रभू रामचंद्रांनी अंगठी दिली वगैरे ते सगळं ठीक आहे, पण जिथे सतत तुला रामरायाचा जप ऐकू येईल ती पवित्र जागा, आणि तिथली जी स्त्री ती सीता, असंच प्रभू रामचंद्रांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे सतत रामनामाचा घोष हा सीतामाईच्या मुखातनं असल्यामुळे रावणही अहंकारी, स्त्री लंपट, गुणही खूप आहेत रावणाचे, पण सीता सुरक्षित राहू शकली ते राम नावाचं कवच तिच्या भोवती होतं, म्हणून ती सुरक्षित राहू शकली. त्यामुळे तो महत्त्वाचा एक प्रसंग आहे. आणि तिसरा प्रसंग अगदी ओझरताच सांगते, पुढे आपल्याला जास्त शांतादेवी या बाकी काही व्यक्तिरेखा आपल्याला प्रकाशित करायच्या आहेत.
जेव्हा तिचा त्याग केला आणि लक्ष्मण तिला सोडायला गेलेला आहे आणि जेव्हा तिला समजलंय की आपला त्याग केलेला आहे, काय झालं असेल याचा आपण विचारही खरं करू शकत नाही, पण तेव्हाही तिच्या मुखातलं एक असं वाक्य आहे की प्रभूंनी माझा त्याग केला हरकत नाही, राजाने त्याग केलाय, पतीने त्याग केलेला नाहीये. कुठलंही मनात किलमिश नाहीये, कुठलीही मनात सल नाहीये, कुठलाही वेडावाकडा विचारही मनात नाही. अशा अवस्थेत सुद्धा आणि तिने लक्ष्मणाला निरोप असा दिलेला आहे की प्रभू रामचंद्रांना माझा निरोप सांगा की प्रजेच्या मुळे, प्रजेच्या संरक्षणासाठी, आणि प्रजा हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे, त्यांचं रक्षण करणं, त्यासाठी तुम्ही माझा त्याग केलेला आहे. पण माझा त्याग केल्यानंतर तुम्ही फक्त दुःखच करत बसलात तर ते प्रभू मला आवडणार नाहीत. प्रजेचं रक्षण करणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे, ते माझ्या मनात तुम्ही त्याग केला याबद्दल कुठलाही किलमिश नाहीये. हे अत्यंत महत्त्वाचे असंख्य खरं तर प्रसंग आहेत. यावरून सीतामाईची व्यक्तिरेखा किती उजळून निघते हे आपल्याला समजतं. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीतला स्त्रीचा आदर्श जर का कोण असेल तर ती प्रभू रामचंद्रांची अर्धांगिनी म्हणजे सीतामाई आहे. सीतामाईची सख्खी बहीण असलेली उर्मिला, लक्ष्मण वनवासात प्रभू रामचंद्रांबरोबर गेलेले आहेत, सीतामाई गेलेली आहे, उर्मिलेलाही जायचंय, ती पतिव्रताच आहे. पातिव्रत्याचा कळस म्हणजे खरं तर उर्मिला आहे. 2-3च तिच्याही आयुष्यातले मी प्रसंग सांगते. तिलाही खरं तर वनवासात जायचं होतं पतीबरोबर, पण लक्ष्मणाने तिला असं सांगितलं की नाही, तुला नाही येऊन चालणार इथे. माझ्या आईवडिलांची सेवा आणि इथे जी जी कर्तव्य आहेत त्यासाठी मी जातोय, पण तू ही सगळी कर्तव्य करणार आहेस, त्यामुळे तू बरोबर येऊ नकोस. आणि म्हणून पतीच्या इच्छेने ती राहिलेली आहे तिथे. उर्मिला जी आहे ती नागलक्ष्मीचा अवतार आहे आणि लक्ष्मण जो आहे तो शेषावतार आहे. या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण जेव्हा रावणाचा मुलगा मेघनाथ किंवा ज्याला इंद्रजिताशी लढाई करायची, इंद्रजित हा महापराक्रमी आहे, पण त्याला एक वर असा मिळालेला आहे की 14 वर्ष जो निद्रेच्या आहारी गेलेला नाहीये, 14 वर्ष जो झोपलेला नाहीये, तोच तुझा वध करू शकेल. त्यामुळे लक्ष्मणाने आपली ही सगळी झोप ही उर्मिलेला दिलेली आहे. उर्मिलेने ती स्वीकारलेली आहे. झोप याचा अर्थ आपण जो झोप याचा अर्थ घेतो तसा तो नाहीये. ध्यानात सिद्धी प्राप्त करण्यासाठी ज्या सगळ्या शक्ती तपश्चर्या लागतात त्या तपश्चर्या ते उर्मिला करत होती. त्यामुळे पतीबरोबर गेली नाही, पण पतीची प्रत्येक गोष्ट तिने स्वीकारलेली आहे. लांब राहून विरहातही, हे विरह म्हणजे एरवी आपण विष समजतो, पण तिने त्याला अमृता समान मानलेलं आहे. अशी ही उर्मिला आहे. दुसरी उर्मिलाची एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, सीतामाई जेव्हा वनवासात गेली तेव्हा तिने उर्मिलेला 3 वर दिलेले होते. एक लक्ष्मणाची अशी झोप घेणं, दुसरं घरच्या सगळ्या मोठ्या माणसांची सेवा करणं, आणि तिसरं राज्यकारभारात लक्ष घालणं. या सगळ्या बहिणी अत्यंत ज्ञानी होत्या. त्यांच्या ज्ञानाबद्दल आपल्या मनात काही शंकाच येत नाही. त्यामुळे उर्मिलेंनी या सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत. रामायणावर एक खूप सुंदर पुस्तक आहे, खूप मोठं आहे ते, ध्वजदंड म्हणून. जर कोणी वाचलं असेल तर कदाचित रमणजींनी ते पाहिलं असेल, नाही पाहिलं. त्या ध्वजदंडाचा अर्थ असा सांगितलेला आहे की आपण गुढीपाडव्याला गुढी उभी करतो, जी काठी आहे त्याच्यावर ती गुढी उभी करतो, पण पूजा कोणाची करतो? माझ्या मते काठीची पूजा करतो. त्याला फुलं, अक्षदा, गंध हे सगळं लावून त्याची आपण पूजा करतो. त्यामुळे ध्वजदंडाचा अर्थच त्या कादंबरीत फार सुंदर त्यांनी सविस्तर सांगितलेला आहे की जर का गुढी म्हणजे प्रभू रामचंद्र असले तर त्याचा दंड कोण आहे? तर तो लक्ष्मण आहे. पूजा कोणाची करतो? तर दंडाची पूजा करतो. म्हणजे लक्ष्मणाची व्यक्तिरेखा प्रभू रामचंद्रां इतकीच, किंबहुना त्या लेखकाच्या मते
प्रभू रामचंद्रांपेक्षा देखील मोठी आहे. पण लक्ष्मणाचं मोठेपण, त्यासाठी त्याग कोणाचा आहे? तर तो उर्मिलेचा त्याग आहे. इतकीही उर्मिला सीतामाईसारखीच तिची बहीण शोभावी. एक तर सौंदर्याची मूर्ती होती, पातिव्रत्याची कीर्ती होती, अत्यंत संयमी, विरह देखील कसा सहन करायचा तक्रार न करता याचा वस्तुपाठ म्हणजे उर्मिला आहे. त्यामुळे इंद्रजितची पत्नी मला वाटतं सुलोचना आणि उर्मिला यांचा खूप एक संवाद त्या पुस्तकात खूप छान घातलेला आहे. आणि सुलोचना तिला उर्मिलेला असं म्हणतेय की माझ्यापेक्षा शतपटींनी तू भाग्यवान आहेस, कारण माझ्या पतीचा मृत्यू मला बघायला मिळालेला आहे. आणि तुझा पती तुझ्यापासून कितीतरी लांब असला तरी रामायणात त्याचं जे एक स्थान आहे ते महत्त्वाचं आहे. आणि त्याचा पाया कोण असेल तर प्रभू रामचंद्र नाहीये, तू आहेस. त्यामुळे पातिव्रत्याची कीर्ती कशी असावी तर ती उर्मिलासारखी असावी असं सगळ्यांनी या ठिकाणी म्हणून ठेवलेलं आहे. रामायणातलं आणखीन एक माझ्या दृष्टीने महत्त्वाचं स्त्री पात्र म्हणजे शबरी, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला. शबरी भिल्लीण होती वगैरे, हे सगळं खरं आहे. तो काळ होता तो बालविवाहाचा काळ होता. आणि शबरीच्या आईवडिलांनी शबरीचा बालविवाह करायचा असंच ठरवलेलं होतं. पण जेव्हा या शबरी मनाने अत्यंत संवेदनशील, अत्यंत सौंदर्यवादी दृष्टिकोन असलेली, आणि तो बालविवाह, आपल्या विवाहात 100 बोकडं मारली जाणार आहेत भोजनासाठी, हे समजलं आणि तिला ते सहन झालं नाही. आणि विवाहाच्या आदल्या दिवशी रातोरात ती घर सोडून निघून गेलेली आहे. किती दिवस तिचा प्रवास, महिने चालू होता. आणि ते प्रवास करत, बालविवाह आहे, अंगावरच्या कपड्यांनीशी शबरी बाहेर पडलेली आहे. एवढी सहनशीलता तिच्याजवळ असेल. चालत चालत ती जी आलेली आहे ती मतंग ऋषींच्या आश्रमात आलेली आहे. मतंग याचा अर्थ आहे हत्ती. ज्या आश्रमात हत्तींचे कळप आहेत, जिथे फारसं कोणी जात नाही, अशा आश्रमात शबरी आलेली आहे. आणि मतंग ऋषींच्या सहवासात, अगदी जपून शब्द वापरते, ती ब्रह्मज्ञानी झालेली आहे. कारण मतंग ऋषींच्या आश्रमात सतत सत्पुरुष, संत, महान लोक यायचे आणि त्यांच्यात जी चर्चा चालायची, मग ती ब्रह्मज्ञानाबद्दल असेल, ती आणखीन कशाबद्दल असेल, पण त्या चर्चा कानावर पडून पडून श्रवण भक्तीत ती इतकी गुणी होती की ते श्रवण करता करता सगळं तिच्या ते अंतरंगापर्यंत उतरलं. आणि असंख्य वर्षांनी ती त्या महान सत्पुरुषांच्या चर्चेत भाग घ्यायला लागली. एवढी ती ब्रह्मज्ञानी होती. मतंग ऋषींची सेवा करायची. तो सगळा आश्रम, ती सौंदर्यवादी असल्यामुळे छान आश्रम रोज फुलांनी सजवायचा. प्रभू रामचंद्र कधी येतील माहीत नाही, त्या वाटेवर रांगोळ्या आणि फुलांचा सडा वगैरे सगळं घालायचं रोज. आणि म्हणून मतंग ऋषी शबरीला असं म्हणाले होते की तुझ्या मनाची जी इच्छा आहे, तू वर्षानुवर्ष ही इच्छा मनात बाळगून आहेस की प्रभू रामचंद्रांची तुझी भेट व्हावी आणि तू त्यांच्या पायावर मस्तक ठेवावंस आणि ते मस्तक ठेवलेलं असतानाच तू शेवटचा श्वास घ्यावास. ही जी तुझी इच्छा आहे ती 100% तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. कधी ते मला माहीत नाहीये, पण प्रभू रामचंद्र वनवासाच्या काळात या आश्रमात येतील आणि तुझी भेट नक्की होईल. ते एका आशेवर ती रोज तो आश्रम फुलांनी सजवतीये, रांगोळ्या काढतीये. अतिशय उत्तम सगळं तिने ठेवलेलं आहे. आणि मतंग ऋषींनी देह ठेवल्यावर तिला हे आशीर्वाद दिल्यानंतर 11 वर्षांनी प्रभू रामचंद्र आश्रमात आलेले आहे. तेव्हा शबरी खरी ज्येष्ठ, आज आपण वृद्ध वगैरे शब्द वापरतच नाही कारण ज्येष्ठ झालेली आहे, पण तरी प्रभू रामचंद्रांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली आहे. आणि एक दिवस प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे मतंग ऋषींच्या आश्रमात आलेले आहेत. सगळा आश्रम सुंदर सजवलेला आहे. प्रभू रामचंद्रन लक्ष्मणाला सीतामाई बरोबर नाहीये, कारण तेव्हा सीतेचं हरण झालेलं आहे. आणि आश्रम, ती सगळी शबरी आपला हा आश्रम त्यांना दाखवतीये.
ब्रह्मज्ञानी तर ती आहेच, पण त्या आश्रमातल्या प्रत्येक गोष्टीची माहिती ती इतकी उत्तम पद्धतीने ज्ञानी असल्यासारखी ती देतीये. ती सांगते इथे जी सगळी झाडं आहेत, मग ती फुलझाडं असू देत, फळझाडं असू देत, याला कधी पाणी घालायला लागत नाही. या सत्पुरुषांच्या घामातून ही सगळी झाडं वाढलेली आहेत. त्यामुळे ती सदाबहार आहेत. 24 तास ती फुललेली झाडं असतात. आणि इथे जो एक तलाव आहे, त्या तलावाच्या काठी बसून या सगळ्या साधू संतांनी तपश्चर्या, महान तपश्चर्या केली आहे आणि तिथे देह ठेवलेला आहे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, या तलावात मतंग ऋषींनी 7 नद्यांचं पाणी इथे आणून घातलेलं आहे. त्याचा अर्थ त्या काळात शबरींनी सांगितलेला आहे की भौगोलिक दृष्ट्या राष्ट्रीय एकात्मता त्याचं हे प्रतीक आहे. मला वाटतं आत्ता जेव्हा अयोध्येला आपल्या पंतप्रधानांनी पूजा केली तेव्हाही 7 नद्यांचं पाणी तिथे आणलेलं होतं. पारिजातकाचं रोप त्यांनी लावलेलं होतं. पारिजातकात मी शिरत नाही, तो निराळाचा एक भाग आहे सगळा. कारण त्यामुळे 7 नद्यांचं इथे पाणी ओतलेलं आहे. असा हा अत्यंत पवित्र, असंख्य साधू संतांनी तपश्चर्या केल्यामुळे पवित्रता त्याची वाढली आहे, असा हा आश्रम आहे. प्रभू रामचंद्रांना अत्यंतिक कौतुक वाटतं या शबरीचं. आणि शबरी एक इच्छा व्यक्त करते, बोरं बिरं खायला दिली, हे सगळं ठीक आहे, पण मला आपल्या पायावर मस्तक टेकायचं आहे. प्रभू रामचंद्रांनी परवानगी दिली. एका पुस्तकात, एक इतिहासात मला असा उल्लेख मिळाला, जो वारकरी संप्रदायाची पद्धत आहे की एकमेकांच्या वयाला नाही, गुणांना नमस्कार करायचा. शबरीने प्रभू रामचंद्रांच्या चरणावर मस्तक ठेवलंय, पण प्रभू रामचंद्रांनी ते तिच्या पुढे नतमस्तक झालेले आहेत. तिच्या ब्रह्मज्ञानाला, तिच्या गुणांपुढे प्रभू रामचंद्र नतमस्तक झालेले आहेत. आणि तेव्हा एक प्रश्न शबरी, चर्चा दोघांच्यात झाली आहे, पण एक प्रश्न शबरीने असा विचारलेला आहे की मला तुमच्याबद्दल एवढा माझ्या मनात भाव आहे, भक्ती आहे, हे खरं आहे, पण तुम्हाला माझ्याबद्दल असं काय नेमकं वाटावं आणि म्हणून तुम्ही इथे या आश्रमात आलेले आहात. माझ्या माहितीप्रमाणे जी दासबोधात समर्थांनी नवविधा भक्ती अत्यंत सविस्तर सांगितलेली आहे, ती पहिल्यांदा प्रभू रामचंद्रांनी शबरीला सांगितलेली आहे. आणि त्यातली जी अर्चन भक्ती आहे, त्या अर्चन भक्तीचा वस्तुपाठ किंवा कळस म्हणजे शबरी आहे. त्यामुळे तुझ्यातला भक्तिभाव इतका श्रेष्ठ आहे की मला आपोआप इथे येणं भाग होतं. आणि म्हणून प्रभू रामचंद्र तिथे आलेले आहेत. आणखीन एक महत्वाची गोष्ट, खरं रामायणात शबरीचा उल्लेख का जास्त मला महत्वाचा वाटतो की इथे मतंग ऋषींच्या आश्रमात येण्यापूर्वी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण कबंद या राक्षसाला भेटलेले आहेत. हे ज्याला धड नाही तो कबंद असं त्याचं आहे. अत्यंत दुष्ट आहे खरं तर, पण त्याला प्रभू रामचंद्रांच्या हातूनच खरं तर मरण यायचं होतं, हे त्याच्यात भाग्य होतं. आणि त्यांनी प्रभू रामचंद्रांना असं सांगितलं होतं, जेव्हा प्रभू रामचंद्रांनी विचारलं की सीतामाईचं हरण झालेलं आहे, याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, तेव्हा कबंद राक्षसांनी असं प्रभू रामचंद्रांना सांगितलेलं आहे की इथनं थोडं पुढे तुम्ही जर का गेलात तर मतंग ऋषींचा आश्रम आहे आणि सीतामाईचं जे हरण झालंय त्याच्यात सहकार्य करण्याचं भाग्य ज्यांना मिळणार आहे तो सुग्रीव आणि ऋष्यमुख पर्वत, या सगळ्याचे उल्लेख किंवा या सगळ्याची माहिती तुम्हाला कुणाकडे मिळेल तर मतंग ऋषींच्या आश्रमात एक वृद्ध झालेली अत्यंत ब्रह्मज्ञानी अशी एक स्त्री आहे आणि ती तुम्हाला ही सगळी माहिती देईल. त्यामुळे शबरीने प्रभू रामचंद्रांना असं विचारलेलं आहे की माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यता म्हणून मला असं वाटतं की माझा काहीतरी तुम्हाला उपयोग व्हावा, आणि म्हणून मला जे दिसतंय ते मी तुम्हाला सांगते की सुग्रीवाला भेटण्यापूर्वी तुमची हनुमंताची भेट होणार आहे. आता स्मरणीय ज्या 5 स्त्रिया आहेत त्यातली द्रौपदीच फक्त रामायणातली नाहीये. अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा
त्यामुळे मंदोदरी रावण पत्नी ही पतिव्रताच आहे, तारा ही पतिव्रताच आहे. जे पातिव्रत्य हा रामायणातला एक फार महत्त्वाचा संस्कार आहे. त्यामुळे वाली पत्नी जी तारा आहे तिचाही वेदांचा अभ्यास आहे. आणि वालीला एक असा वर मिळालेला असतो, महापराक्रमी वाली आहे मुळातच, पण त्याच्या समोर जो युद्धासाठी उभा राहील त्याची निम्मी शक्ती वालीला मिळणार आहे. आधीच मुळात महापराक्रमी, त्यात प्रभू रामचंद्रांसारखा महापराक्रमी त्याच्यासमोर उभा राहिला तर प्रभूंची निम्मी शक्ती वालीला मिळणार आहे. आणि असं तर होऊन काही चालणार नाहीये. हिंदी सिनेमातला नायक देखील कायम सतत जिंकलेलाच असतो शेवटी, किती आधी संकट त्याला सहन करायला लागली तरी. रामायणात तर अगदी ते सरळच आहे. त्यामुळे सुग्रीवाची भेट झाल्यानंतर, वालीचं आणि सुग्रीवाचं सख्खे भाऊ आहेत खरं तर, पण तरी देखील काहीतरी मतभेद म्हणा, शत्रुत्व म्हणा, त्यामुळे वालीनी सुग्रीवाला हकलून दिलेलं आहे. आणि अशा ह्याच्यात वालीनी सुग्रीवाचा पराभव केलेला आहे. आणि तरी देखील काही दिवसांनी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सुग्रीवाला भेटल्यानंतर सुग्रीव परत एकदा वालीवर चाल करून येतोय. आणि चाल करून येतोय तेव्हा ही वेदांचं ज्ञान असलेली तारा आपल्या पतीला असं सांगतेय की एकदा हार पत्करूनही ज्या अर्थी परत सुग्रीव येतोय त्या अर्थी कोणीतरी महापराक्रमी त्याला मिळालेले असणार. आणि माझ्या मते प्रभू रामचंद्र लक्ष्मण त्यांच्याबरोबर आहेत. युद्धासाठी ही वेळ योग्य नाही आहे अजिबात. तुम्ही अन्याय सुग्रीवावर केलेला आहे. सुग्रीवाच्या पत्नीचंही हरण केलेलं आहे, ध्रुवा तिचंही हरण केलेलं आहे. युद्धाला तुम्ही आता बाहेर पडू नका. पण पत्नीचं ऐकलं तर काय, अहंकार हा एवढा होता आणि त्यामुळे वाली युद्धाला बाहेर पडलेला आहे. सुग्रीवावर चाल करून जायचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि एकदा पतीने निश्चय केलाय आता युद्धावर जाण्याचा म्हटल्यानंतर सुसंस्कृत असलेली ही तारा आधी त्याला प्रदक्षिणा घालतीये आणि नंतर स्वस्ती वाचन करतीये. मला रामायणातला संदर्भ इथे सांगावा असं वाटतं. तुलना कोणीच कोणाशी करत नाहीये. पण जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात जायला निघालेले आहेत तेव्हा कौसल्या मातेने आपल्या लेकाला प्रदक्षिणा घातली आहे आणि स्वस्ती वाचन केलेलं आहे. म्हणजे कौसल्याचं जे महात्म्य किंवा तिची उंची आहे तीच उंची वाली पत्नी तारा हिची आहे. एवढ्यासाठी फक्त हे उदाहरण दिलं. वाली निघालेल्या युद्धाला तिने औक्षण केलेलं आहे. त्याच्या विजयाचं नक्की तिने आशीर्वाद मागितलेत, पण तिला माहिती आहे, ती ओळखून आहे की वाली हे युद्ध जिंकू शकणार नाहीये. अत्यंत मोठं युद्ध, रणसंग्रामच त्या ठिकाणी झालेला आहे. आणि जेव्हा वाली पुढे सुग्रीवाचं काही चालत नाहीये हे समजल्यानंतर एका वृक्षाच्या आड उभे राहिलेले प्रभू रामचंद्रांना असं वाटते की आता आपल्याला या युद्धात सहभाग घ्यायला लागणार आहे. आणि रामबाणाने वाली जमिनीवर पडलेला आहे. त्याचं मी वर्णन करत नाही, तो माझा आत्ता उद्देशही नाहीये. पण जेव्हा वाली प्रभू रामचंद्रांना असं म्हणतायत की तुम्ही माझ्या विरुद्ध अन्यायाने काहीतरी लढलेले आहात, आणि तेव्हा प्रभू रामचंद्र वालीचे जे जे अपराध आहेत ते सगळे त्याला सांगतायत. वालीच्या ते लक्षात आलेलं आहे. त्यांनी क्षमा मागितली आहे. असं म्हणतात की माझ्या अंगदाचं रक्षण करा आणि माझी जी तारा म्हणून पत्नी आहे तिच्याकडेही आपलं लक्ष असू देत. आणि तुम्ही सुग्रीवाला सांगा की जरी मी त्याच्याशी द्वेषाने वागलो असलो तरी या दोघांना तुझ्या पदरी घे. आणि तोपर्यंत ताराला समजलेलं आहे म्हणून तारा अंगदाला घेऊन आलेली आहे. प्राणनाथा वगैरे हे सगळं म्हणते, पण पहिला तिच्या तोंडातून जो शब्द बाहेर आलेला आहे तो आर्यपुत्रा असं म्हणून तिने पतीला वंदन केलेलं आहे. वालीच्या अजून जीवात जीव आहे, बोलण्या इतपत त्याच्यात ते त्राण आहेत. ती अंगदाला नमस्कार करायला सांगते. पतीला असं सांगते की त्याला आशीर्वाद द्या. वडिलांच्या आशीर्वादाशिवाय मुलाची प्रगती होणं शक्य नाही. मी बरोबर आहेच. अतिशय तिला दुःख झालंय, पण त्याही प्रसंगी ती असं म्हणतेय की मी तुम्हाला सांगत होते. जे मंदोदरी वारंवार रावणाला सांगतेय ते ताराही सतत वालीला सांगत होती, ही वेळ नाहीये, तुम्ही जाऊ नका.
तुम्ही फार अन्याय केलेला आहे सुग्रीवावर, त्याला एवढं राज्याभिषेक करा, तुम्ही मानाने त्याला बोलवा, त्याच्या गळ्यात तुम्ही ती माळ घाला. पण त्यांनी ऐकलेलं नाहीये. आणि मग तिथे तारा असं म्हणते की मला आता सती जायचंय. सती जरी नाही जाता आलं तरी मला प्रायोपवेशन करायचं आहे. आणि हनुमंत तिची समजूत घालतायत की अंगद लहान आहे, त्याला अजून सगळं शिक्षण द्यायचंय. कदाचित तुम्हाला राजमाता म्हणून वैभवही उपभोगता येईल, तुम्ही ज्ञानी आहात, त्यामुळे असंही हार मानणं, प्रायोपवेशन करणं किंवा सती जाणं हे योग्य नाहीये. फार सुंदर तारा आणि हनुमंताच्यातला संवाद आहे. प्रभू रामचंद्रांची चर्चा करण्या इतकी ती ज्ञानी आणि सुसंस्कृत आहे. प्रभू रामचंद्रही तिला सांगतायत. त्यातलंही मी 2-4च फक्त वाक्य सांगते. तारा असं त्यांना म्हणालेली आहे की कुठल्याही पतीचा आत्मा कोण असतो तर त्याची पत्नी आहे. सुंदर वाक्य आहेत सगळी, फार छान संवाद आहे. आणि त्यामुळे तुम्ही माझ्या पतीला मारलेलं आहे, शेवटचा क्षण ते मोजतायत, तर त्यामुळे तुम्ही आता मलाही माझ्यावरही तुमचा रामबाण चालवा, तुम्हाला स्त्री हत्येचं पाप लागणार नाही. कारण पत्नीचा विरह काय असतो हे तुम्ही आता अनुभवतायत. पती पत्नीचं नातं काय असतं, मला नाही हा आता विरह सहन होणार. प्रभू रामचंद्रही तिची समजूत घालतायत आणि ती निर्णय घेते की आपल्याला सती जायचं नाहीये, अंगदाचा सांभाळ करायचाय. सुग्रीवाला जवळ बोलवतीये, सुग्रीवाच्या ताब्यात अंगदाला देतीये ती. आणि तिथेही तिने पूर्णपणे वेदांचा अभ्यास असलेली 1-2 तास ती पूर्णपणे तिचं जे काही सगळं पाठांतर आहे की आपल्या पतीला प्रभू रामचंद्रांच्याच हातनं सद्गती मिळालेली आहे, पण तरी देखील आपण काहीतरी मुखातनं चांगलं आपल्या बाहेर यायला पाहिजे. आणि म्हणून तिचं जे जे पाठांतर आहे ती करते. अशी ही तारा, जे प्रातस्मरणीय स्त्रियांमध्ये ताराचा का उल्लेख केलेला आहे ते याच्यावरून आपल्याला काही प्रमाणात तरी समजेल. आता मी वळते तर जो आज मला मुख्य खरं विषय मांडायचे, प्रभू रामचंद्रांची मोठी बहीण शांतादेवी. वाल्मिकी रामायणातही मगाशी म्हणलं बालकांडातच फक्त एक उल्लेख आहे. मला असं वाटलं का नाही जास्त उल्लेख, शांताला इतिहासाने का बाजूला ठेवलेलं आहे असं माझ्या मनात खूप खरंच एक स्त्री म्हणून येत होतं. आणि मग संशोधनातून थोडे थोडे तुकडे मला मिळाले, ते सलग जोडून मला जे शांताबद्दल समजले ते तुमच्यासमोर मी मांडणार आहे. आपली भारतीय संस्कृती ही त्यागावर आधारित आहे, भोगावर नाही आहे. आणि माझ्या दृष्टीने आपल्या भारतीय संस्कृतीतला रामायण हा एक आदर्श ग्रंथ आहे, महाकाव्य आहे. आणि त्यामुळे ते रामायण कोणावर उभं आहे तर ते शांतेच्या त्यागावर उभं आहे. शांताचं अस्तित्व नसतं, शांतेने त्याग केला नसता तर पुढे रामायणच खरं तर घडलं नसतं. कधी कधी दुसऱ्याही बाजूने म्हटलं जातं की जर का कैकेयीने प्रभू रामचंद्रांना वनवासात पाठवलं नसतं तर पुढचं रामायणच घडलं नसतं. तसं शांतादेवींच्या बाबतीतही आपल्याला म्हणता येतं. शांता ही तिच्या नावाप्रमाणे अत्यंत शांत, तृप्त, समाधानी, कृतकृत्य आणि सोज्वळ असा मुळातलाच तिचा स्वभाव, तिचा गाभाच त्या प्रकारचा होता, पिंड तसा होता. कौसल्या आणि दशरथ यांची शांता ही मोठी कन्या. नेमका प्रभू रामचंद्र आणि शांतादेवी वयाचं किती अंतर हे अजून मला कुठे मिळालेलं नाहीये, पण निदान ते 17-18 वर्षाचं, 1.5 तपाचं तरी अंतर असावं असे काही दाखले मिळालेले आहेत. शांतेबद्दल चरित्रगाथा जर का काही प्रमाणात सांगायची झाली तर शांतेच्या नंतर या 3ही राण्यांना पुत्र प्राप्ती नाहीये. आणि त्यामुळे दशरथ राजा अत्यंत दुःखी आहे, चिंता त्याच्या मनाला लागलेली आहे. आणि असा एक दाखला मला मिळाला की दशरथाला आकाशवाणीतनं असं समजलेलं होतं की अंग देशाला जो 12 वर्षाचा दुष्काळ पडणार आहे, त्या दुष्काळ तिथे एक यज्ञ झाल्याशिवाय तो दुष्काळ संपणार नाहीये. आणि तो यज्ञ कुणी करायचा आहे तर विभांतक ऋषी, जे हिमालयाच्या शिखरावर तपस्या करत बसलेले आहेत, त्यांचा मुलगा. ती कहाणी जरा नंतर सांगते, नाही तर ऋषींचा मुलगा म्हटल्यानंतर आपल्याला पटकन काहीतरी असं वाटेल काय होते की नाही, ते तसं नाही आहे.
त्यांचा मुलगा ऋष्यशृंग याने जर का अंगदेशात यज्ञ केला तर अंगदेशाचा दुष्काळ जाईल आणि त्या अंगदेशाच्या यज्ञानंतर अयोध्येत त्यांनीच जर का पुत्रकामेष्ठी यज्ञ केला तर या तिन्ही राण्यांना दिवस राहतील आणि मग प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचे जन्म हे नंतरचे आहेत. आता त्याचा शांतादेवीशी काय संबंध आहे? सगळ्यात महत्वाचं आहे की शांता अत्यंत शांत आणि कौसल्यापेक्षा, कौसल्याचा तर माता म्हणून जीव होताच होता, पण कैकईचा तिच्याकडे ओढा जास्त होता. कैकई आणि मंथरा म्हटल्यानंतर आपल्या अंगावर अजूनही शहारा येतो, पण सगळंच ते खरं रूप आहे असं खरं तर नाही आहे. खूप ठिकाणी तिच्यावरही बरंच कैकईवर लिखाण झालेलं आहे. कैकई देशात पराक्रमाला, स्त्रीच्या पराक्रमालाही महत्व होतं, जे इथे रामरायाच्या घराण्यात स्त्रियांच्या पराक्रमाकडे फार कोणाचा ओढा नव्हता. मगाशी जे मी सांगितलं की सूर्यदर्शन घेताना देखील घराण्यातल्या स्त्रियांनी पदर मुखावर घ्यायचं आणि मग स्त्री दर्शन घ्यायचं. अशा ह्याच्यात कैकई असं ठरवते की शांतादेवी ही शांत आहे, तिला फार काही असं कशाचा मोहच अजिबात नाही आहे. निसर्गाच्या सानिध्यात जाऊन बसायचं, सतत संवाद निसर्ग आणि तिथले चराचराशी संवाद तिचा असायचा, फारसा कोणाशी तिचा संवाद नसायचा. शांतेच्या मनाची एक खूप मोठी सल होती की तिचं आपल्या वडिलांवर अत्यंतिक प्रेम होतं, ज्या प्रेमाचं वर्णनच करता येत नाही असा उल्लेख आहे. पण राजाचं मात्र पिताचं त्या पुत्रीकडे अजिबात ओढा नव्हता. कारण आत्ता मी काहीच बोलत नाही, पुढे आपोआप आपल्याला त्याचं कारण समजू शकेल. आणि ती शांतेच्या मनाची सल होती आणि निसर्गात जाऊन बसताना ती सतत असं म्हणायची की का वडील माझ्याकडे लक्ष देत नाहीत, का त्यांना माझ्याबद्दल काही वाटत नाही, पण एक ना एक दिवस असा नक्की माझ्या आयुष्यात येईल, मी काही पाप केलेलं नाहीये, की मला वडिलांचं प्रेम मिळेल, या आशेवर ती जगत होती. आणि कैकई असं म्हणत होती की आता आपल्या घराण्यात कोणी मुलगा नाहीये, शांतादेवीला मी पराक्रमी करणार, तिला सगळ्या प्रकारचं घोड्यावर बसणं, तलवार चालवणं, सगळ्या प्रकारचं शिक्षण मी तिला देणार आणि तिलाच आता आपण राज्यावर बसवायचं, असा कैकईचा विचार होता. पण दशरथाला तो विचार मान्य नव्हता, कारण त्यांच्या घराण्यातच अशी पद्धत नव्हती आणि म्हणून दशरथांना तिला पराक्रमी करायचं नव्हतं. संवाद दोघांच्यात कधीही नव्हता. कौसल्याही फारशी शांतेशी कधी असं संवाद साधायचे नाही, पण तिचा ओढा मात्र प्रेम नक्की होतं. एक दिवस शांता अशी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन बसलेली असताना, अखंड निसर्गाशी संवाद चालू असताना तिला बोलावणं दरबारातनं आलेलं आहे की दशरथाने बोलवलंय. तिला एवढा आनंद होतो की पहिल्यांदा वडिलांना आपली आठवण आली का वडिलांना, आणि म्हणून ती गेलेली आहे. पण तो प्रसंग पूर्ण शांतेच्या जीवनाला कलाटणी देणारा, परिवर्तनाचा तो प्रसंग आहे. ती जेव्हा दरबारात जायला निघते तेव्हा बाहेर एक मोठी बग्गी उभी असते आणि ती आत गेल्यानंतर तिला असं समजतं की अंग देशाचा राजा रोमपाद आणि त्याची पत्नी वर्षिणी हे दोघंही आलेले आहेत दरबारात आणि आपले वडील आपल्याला त्यांना दत्तक देणार आहेत. का वगैरे काही नाही, वडिलांची जी इच्छा ती मान्य करायची हा शांतेचा स्वभाव. पण तिच्या मनात नक्की प्रश्न आलेला आहे की मुलगा असता तर दत्तक दिलं असतं का, मुलगी आहे म्हणून दत्तक देत आहेत का, खूप तिच्या मनात विचार येतात. पण ती विरोध करू शकत नाही. सतत कैकई सांगते तू विरोध कर, अयोध्या हेच तुझं खरं तर कार्यस्थळ आहे, फक्त जन्मस्थळ नाही आहे आणि तुला इथेच राज्य करायचंय. आणि ती कैकईला विरोध करते आणि कैकई तिची शत्रू बनते. पुढे कुठेही शांता आणि कैकई यांची भेट झालेली नाहीये, पण दोघींच्या मध्ये मंथरा मात्र आहे. आणि दत्तक विधान होतं. ज्या दिवशी शांतेला समजतं की उद्या पहाटे हे सगळं दत्तक विधान आहे, तेव्हा तिला वाटतं की आता आपण कायमच्या अंगदेशला जाणार, परत अयोध्येला परत येऊ की नाही, आई वडिलांची भेट होईल की नाही, अयोध्येची ही सगळी प्रजा आपल्याला भेटेल की नाही, खूप मनात विचार चालू आहेत. तरी तिची अशी एक इच्छा आहे
की आता तरी आपला वियोग होणार आहे, तर आपल्या वडिलांनी निदान आपल्या डोक्याला तरी स्पर्श करावा, आपल्याला ज्यांना आशीर्वाद द्यावेत, 4 शब्द आपल्याशी बोलावेत की ते हे का करतायत म्हणून. पण दशरथ पाठ वळवून निघून गेलेले आहेत, पण परत आलेले आहेत. आणि एक वाक्य खूप महत्वाचं आहे, त्यांच्या मुखातून असं एक वाक्य येते की तुला दत्तक दिल्यानंतर अयोध्येला आणि आपल्या घराण्याला सुपुत्र मिळणार आहेत. तिला नाही याचा काही अर्थ लागत. ती आईला विचारते, कौसल्या राणीला विचारते की काय याचा अर्थ आहे. तेव्हा कौसल्याही सांगते की अशी आकाशवाणी झालेली आहे. पूर्ण सविस्तर सांगत नाहीये, पण तुझ्या स्त्री जन्माचा एवढा तरी उपयोग आपल्या घराण्याला होऊ देत की तू तिकडे गेल्यानंतर इकडे पुत्रप्राप्ती होणार आहे. तरी तिच्या त्या वयाला, मानसिकतेला ते काही झेपत नाहीये, पण ऐकायचं. ठेविले अनंत, तशीच तिची सौशिक वृत्ती आहे, त्यामुळे ती तेही सहन करते. दुसऱ्या दिवशी दत्तक विधान आहे. हा अंगदेशचा राजा रोमपाद आणि ही वर्षिणी आणि कौसल्या या बहिणी आहेत. जे मावशीलाच दत्तक दिलंय. रोमपाद आणि दशरथाचं जे नातं आहे ते साडूचं आहे. दशरथ तिच्याशी फार काही संवादही साधत नाही आहेत आणि ती अंगदेशच्या राजाबरोबर अंगदेशला जायला निघालेली आहे. पण मन मात्र सगळं अयोध्येत आहे. शरीर चाललेलं आहे, पण मन हेच आपले आईवडील आहेत. या आईवडिलांना स्वीकारायला अजून मन तयार होत नाहीये. पण या सबंध प्रवासात रोमपाद राजा तिला सगळं अंगदेशाचं वर्णन करून सांगतो की गेले 12 वर्ष इथे दुष्काळ पडलेला आहे, सगळीकडे दारिद्र्य आहे, गरिबी आहे, रस्त्याने जाताना देखील लोक अशी मरून पडलेली आहेत, मुलांची अन्नान्न दशा आहे. आणि ती जेव्हा अंगदेशात प्रवेश करते तेव्हा तिला हे सगळं दृश्य दिसतं. वाईट वाटतं तिला. अत्यंत संवेदनशील मनाची आहे, डोळ्यातनं अश्रू घडतायत. पण जी समोर माणसं येत आहेत ना, ज्यांच्या अंगावर कपडाही नाहीये दारिद्र्यामुळे, ते तिला असं म्हणतात, माते हा दुष्काळ तूच घालवू शकशील. तिला समजत नाहीये काही. पण काही दिवसांनी ती आपल्या वडिलांना, रोमपाद राजाला असं विचारतीये की असं का ती लोक म्हणत होती, याचा संबंध नेमका काय आहे. आणि तिथे तिला या सगळ्याचे दत्तक विधानाचे किंवा आपलं खरंच जीवित कार्य काय आहे, कशासाठी आपला जन्म आहे, आपल्याला काय करणं अपेक्षित आहे, या सगळ्याचा शोध लागतो. रोमपाद राजा तिला असं सांगतो की आकाशवाणी अशी झालेली आहे की अंगदेशचा हा दुष्काळ, जे मी सुरुवातीला म्हटलं, ते ऋष्यशृंग म्हणून एक ऋषी आहेत, महान तपस्या आहेत, त्यांची हिमालयात ते आहेत. आणि ते जर का अंगदेशाला आले आणि त्यांनी यज्ञ केला तर पहिली यज्ञात आहुती दिल्या पाऊस पडणार आहे आणि सगळा दुष्काळ जाणार आहे. पण हा ऋष्यशृंग जो आहे त्याला विभांतक ऋषींनी म्हणजे त्याच्या वडिलांनी आजपर्यंत बंदिस्त वातावरणात ठेवलेलं आहे. स्त्रीचं कधी दर्शन नाहीये, भाषा तो कधी बोललेला नाहीये, आदिम मानव जसा तसा तो राहतोय. आणि याला कारण असं आहे की विभांतक ऋषींची 2-3 तपांची तपश्चर्या, ती तपश्चर्या पूर्ण व्हायची वेळ आली आणि त्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार. पण स्वर्गातनं उर्वशी आली, पुढचे काही सांगायची गरज नाही. आणि त्यातून ऋष्यशृंगांचा जन्म झाला. म्हणजे एका स्त्रीमुळे आपलं ज्ञान हे आपल्याला प्राप्त झालं नाही. त्या क्षणी मोह झाला. उर्वशी निघून गेलेली आहे आणि त्यांनी आपल्या मुलाला जे वाढवलंय ना, ते अशासाठी वाढवलंय की स्त्रीची सावलीही याच्यावर पडता कामा नाही, कोणाशीही संपर्क नाही. या आश्रमातली झाडं, वेली, जी काही प्राणी पक्षी जे जे आहेत ते एवढंच त्याचं फक्त खरं तर जीवन आहे, याच्या पलीकडे त्याला जीवन नाही. आणि तसाच हा ऋष्यशृंग वाढलेला आहे. हे सगळं ऐकून शांतादेवी रोमपादांना असा प्रश्न विचारते, हे सगळं ठीक आहे, आकाशवाणी झाली, हे सगळं जे काही आहे ते, पण त्याचा आणि माझा नेमका संबंध काय आहे हे तुम्ही मला का सांगताय. माझ्या वडिलांनी दत्तक देऊन तुम्हाला विकली, शब्द हे आहेत. काय मनात तिच्या सल असेल बघा, याचं कारण काय आहे.
आणि मग वर्षीने तिला जवळ घेऊन दोघांनी तिला अत्यंत प्रेमाने वाढवलंय. सगळं छान शिक्षण सगळं दिलेलं आहे, कुठलीही कमतरता नाही आहे. आणि तेव्हा वर्षीने शांतादेवीला असं सांगतेय की ऋष्यशृंग ऋषींना अंगदेशात आणण्याची जबाबदारी जर का कोणाची असेल तर ती तुझी आहे. आणि ही तर मुळातच जन्मापासून विरक्त स्वभावाची, अत्यंत सोज्वळ, कुठल्याही गोष्टीचा मोह नाही अशी असूनही काय करावं हिला समजत नाहीये. पण ती आपल्या दत्तक आईवडिलांना शब्द देतीये की जे तुम्ही मला माझं जीवित कार्य म्हणून सांगताय ते मी मनापासून पार पाडेन. माझ्या मनात असो नसो ते सगळं मी आता काढून टाकून मी तुमच्या शब्दाला जागीन. आणि दोघांना अत्यंत आनंद झालेला आहे, वर्षिणी आणि रोमपाद राजाला, तिच्या दत्तक आईवडिलांना. आणि मग मध्ये बऱ्याच वर्षाचा काळ पुरुषाला मोहात कसं पाडायचं याचं शिक्षण शांतादेवीने अंगदेशातच घेतलेलं आहे. आणि जेव्हा तिला खात्री पटलेली आहे की आता समोर कोणी साधू पुरुष ऋषीमुनी कोणीही आले तरी देखील त्यांना आपण आपलंसं, मी फार सौम्य आणि चांगल्या शब्दात सांगायचा प्रयत्न करते, त्यांना आपण आपलंसं करू शकू. आणि आता मी त्या दौऱ्यावर निघालेली आहे. मध्ये बराच मोठा काळ गेलेला आहे. आपल्या स्वभावात एवढ्या टोकाचं परिवर्तन करायचं आणि एका मोठ्या कामगिरीवर जायचं आणि आपलं जीवन ज्यासाठी आहे ते सार्थकी लावायचं, हे सगळा तिच्या मनात भाव उमलून आलेला आहे. आणि ती हिमालयात जायला निघालेली आहे. जो विभांतक ऋषींचा आश्रम आहे त्या आश्रमापर्यंत ती कशीबशी, भयंकर वाईट सगळा रस्ता आहे, झाडं झुडपं खडक सगळ्या ह्याच्यात ती कशीबशी सगळं रक्त अंगाळ, सगळं शरीर रक्ताळलेलं आहे. अशा ह्याच्यात ती तिथपर्यंत जाऊन पोचली आहे. बराच काळ तिचा प्रवास पायी चालू आहे. आणि जेव्हा ती तिथे जाते तेव्हा तिच्या लक्षात येतं की विभांतक ऋषी आश्रमात नाही आहेत, ते तपश्चर्येसाठी परत हिमालयातल्याच कुठल्या तरी शिखरावर गेलेले आहेत. जे काही तिचे शारीरिक हाल सगळे ह्या प्रवासात झालेले आहेत, शरीर रक्तबंबाळ झालेलं आहे, तिच्या डोळ्यापुढे उन्हात पूर्ण अंधेरी येते आणि त्या आश्रमात एक तलाव आहे, त्यात ती पडलेली आहे. कल्पना करा, ऋष्यशृंगाने कधीही वडील सोडून माणूस पाहिलेला नाहीये, स्त्री नाही, भाषा कोणाशी बोललेला नाहीये, काहीही नाहीये. त्यामुळे त्या ऋष्यशृंगाला असं लक्षात येतं की वाचवायला तर पाहिजे, पण त्याला ती स्त्री आहे हेही समजत नाही. तो तलावातनं बाहेर काढतो ना आपल्या झोपडीत नेऊन ठेवतो. 3-4 दिवसांनी तिला शुद्ध येते आणि आपण कशासाठी इथे आलोय याचं स्मरण तिला होतं. आणि आपल्या शेजारी हा आदी व मानव जो उभा आहे तोच ऋष्यशृंग आहे का, कोणी आहे का, दुसरं कोणी आहे, असा तिच्या मनात प्रश्न येतो. पण ऋष्यशृंगाने तिची सेवा मात्र अत्यंत प्रामाणिकपणे केलेली आहे. तेवढं त्याच्यामध्ये एक तर संवेदनक्षम मन आहे, पुढेही ते आणखीन हिच्या सहवासात जागा झालेलं आहे. दोघांचे खूप संवाद आहेत, त्याच्याकडेही मी परत वळत नाहीये पुढपर्यंत आपल्याला, कारण जायचंय. खूप छान दोघांच्यातले संवाद आहेत. पण त्यांनी आई हा शब्द ऐकला नाहीये, वडील हा शब्द ऐकला नाहीये. शांतादेवी आपल्या जन्मापासूनची सगळी कथा त्याला सांगतेय आणि त्याला त्यात रस वाटतोय, त्याला आवडतंय ते कोणाशी तरी संवाद साधणं, हे शब्द कानावरनं पडणं, सेवा, त्याग, प्रेम, कुठलेच शब्द आजपर्यंत आपण ऐकलेले नाही आहेत. आपल्या जीवनाचा अर्थच आजपर्यंत पूर्ण निराळा होता. आणि हा मुलगा ती स्त्री मानतच नाहीये तोपर्यंत, हा माणूस, हा पुरुष आपल्याला हे सगळं सांगतोय, आपणही आपली कहाणी सांगावी का. आणि म्हणून तो कसा वाढला, हा आश्रम कसा आहे याबद्दलची सगळी माहिती सांगतो. दोघंही एकमेकांशी संवादाच्या रूपाने हळूहळू जवळ यायला लागलेली आहेत. दोघंही वयात आलेली आहेत. त्यामुळे एक दिवस असा संवादाची जवळीक त्यांना पुरेशी वाटत नाही आणि त्या वयानुसार दुसरीही जवळीक त्यांच्यात निर्माण होते. दोघं एकमेकांच्यात रत होतात, इतके होतात की त्यांना आजूबाजूच्या जगाचाही पूर्णपणे विसर पडलेला आहे. आणि असा विसर पडलेला असताना
विभांतक ऋषी आपली तपश्चर्या संपून त्या आश्रमात आलेले आहेत आणि त्यांना जे काही दृश्य बघायला मिळतं, तपश्चर्या करणाऱ्या सगळ्या सत्पुरुषांना राग आवरता येतो असं नाहीये बरं का. अत्यंत ते चिडलेले आहेत. दोघांना लक्षात येते की विभांतक ऋषी समोर येऊन उभे आहेत. दोघंही उठलेले आहेत आणि शांतादेवीला असं वाटलं की ऋष्यशृंग बहुतेक आपल्या वडिलांची माफी मागेल, पण तसं काहीही घडलेलं नाहीये. घडलेल्या सगळ्या घटनांचा त्याला कुठेही पश्चात्ताप झालेला नाहीये. तो असं म्हणतो की तात, तुम्ही मोक्ष प्राप्तीच्या प्रवासाकडे मला तुम्ही लहानपणापासून घेऊन गेलायत, पण मोक्ष प्राप्ती हा वैयक्तिक स्वार्थ आहे. जीवन जसं जगायला पाहिजे नैसर्गिकरित्या, मला पतित प्रवाहाच्या विरुद्ध जायचं नाहीये, मला प्रवाहाबरोबरच जायचंय. आणि त्यामुळे याच्या पुढे तपश्चर्या, ब्रह्मज्ञान हे माझ्यासाठी गौण आहे. शांतादेवीला अत्यंत भीती वाटलेली आहे. ती विभांतक ऋषींच्या पाया पडायला गेलेली आहे. तोपर्यंत विभांतक ऋषींच्या विचारात आणि मानसिकतेत खूप परिवर्तन झालेलं आहे. ते तिला पायात पडून देतच नाही, तिला वर उठून उभं करतात आणि तिला असं म्हणतात की तुमच्या दोघांच्या मिलनातून कदाचित जगाचं कल्याण होणार असेल, हा तो योग असेल. मुली, तू खूप मोठी चूक मला लक्षात आणून दिलीस की मी नदीच्या प्रवाहाला बांध घालून अडवायचा प्रयत्न करत होतो, पण ते मी चुकलो होतो. माझ्या मुलाला जसा नैसर्गिक जीवनाचा प्रवास आहे तसाच करू दे आणि तो तुझ्या सहवासात करू दे. माझे आशीर्वाद तुमच्या दोघांच्याही मागे आहेत. तुला आत्तापर्यंत फारसं प्रेम मिळालं नाही, दुर्लक्षितच तू झालीस, पण यापुढे तसं कधी होणार नाही. तुझं जीवित कार्य काय आहे जगाला समजेल. तुला जरी प्रसिद्धी कधी मिळणार नाही, पण तुझं कार्य जे आहे त्याची पावती मात्र कोणाच्या तरी अंतःकरणापर्यंत नक्की पोचलेली असेल. आणि मग ती असं म्हणते, शांतादेवी ऋष्यशृंगाला आपल्याला अंगदेशात जायला पाहिजे. तिथे माझे दत्तक आईवडील आहेत, तिथे दुष्काळ पडलेला आहे, मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. आणि तिथे जाऊन आपल्याला आता यज्ञ करायचा आहे. सांगावा पाठवते रोमपाद राजाला आणि वर्षिणीला की आम्ही दोघं येतोय. लग्न वगैरे केलेलं नाहीये. अंगदेशाला दोघं आलेले आहेत. त्यांना छान असं अगदी थाटात त्यांचं स्वागत करण्यासाठी अंगदेशची सगळीच प्रजा सामोरी गेलेली आहे. कारण आता आपला दुष्काळ जाणार आहे, इथे यज्ञ होणार आहे. दोघंही अत्यंत विरक्त आहेत. हे राजमहाल काय आणि झोपडी काय, दोघांच्या दृष्टीने दोन्ही सारखंच आहे. दोघांची तपश्चर्या आणि त्यांना प्राप्त झालेल्या सिद्धी या खूप महत्त्वाच्या आहेत. शांतादेवी किती पराक्रमी हुशार असली तरी स्त्रीला नाही आपल्याला बसवता येत, म्हणून ऋष्यशृंगाला बसवायचंय. त्याला कसलाही मोह नाहीये. तो म्हणतो मी फक्त माझं कार्य जे आहे ते करायला आलेले आहे. तरी दोघांचा विवाह होतोय. यज्ञात दोघंही हे बसलेले आहेत आणि पहिली समिधा यज्ञात टाकल्यानंतर आकाशात गडगडाट ढगांचा झालेला आहे. एवढा पाऊस पडलेला आहे, 7 दिवस सलग, एक सेकंदही पाऊस थांबलेला नाहीये. सगळ्या त्यांच्या इथला दुष्काळ गेलेला आहे. रोमपाद आणि वर्षिणी म्हणतात आता तुम्ही इथेच राहा. तिला तो मोह कधीच नाहीये, पण ऋष्यशृंगालाही मोह नाहीये. दोघंही परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत. कुठे जायचं माहीत नाहीये, दिशाहीन, कुठे जाणार माहीत नाहीये. आणि एका नदीच्या काठी अंगदेशाला ते बसलेले असताना अयोध्येहून सांगावा येतो की पुत्र कामेष्टी यज्ञासाठी अयोध्येत या. शांतादेवीला एवढा आनंद होतो की पूर्ण ती अंगदेशात रमली आहे. याही दत्तक आईवडिलांकडनं तिला खूप चांगली वागणूक, तिला प्रेम सगळं मिळालेलं आहे. किंबहुना अयोध्येत असताना वडिलांनी कधी उल्लेख केला नाही की माझी कन्या. ते रोमपाद राजा जिथे जिथे जाईल तिथे अत्यंत प्रेमाने आणि आदराने सांगायचे की ही माझी कन्या आहे. आणि त्या सगळ्या प्रजेच्या दृष्टीने ती देवी होती, त्यांची एवढा मान तिला अंगराज्य मिळालेला आहे. पण तरी अयोध्या हा शब्द कानी पडल्याबरोबर काय ते स्त्रीचं विश्व असतं, सासर आणि माहेर.
असा छान आंदोल असतो. ते दोघंही अयोध्येला यायला निघालेले आहेत. कधी आपल्या आईवडिलांचं दर्शन होतंय असं शांतादेवीला झालेलं आहे. ऋष्यशृंग भावनिक वगैरे काहीही झालेलं नाहीये, पण तरी देखील आपलं कर्तव्य आपल्याला अयोध्येला जाऊन करायचे हा मात्र विचार मनात आहे. दशरथ राजा आणि 2च राण्या, कैकेयी पुढे आलेली नाहीये, पण मंथरा मात्र आलेली आहे. आणि तिचं दर्शन झाल्यानंतर तिला असंख्य वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आणि मंथरेचं वाक्य तिला आठवतं. मंथरा जेव्हा शांतादेवीचं दत्तक विधान होणार असतं आणि शांतादेवी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन बसलेली असते, तेव्हा तिला सांगते की कैकेयी राणीचा निरोप आहे की तू विरोध कर. शांतादेवी विरोध करणार नाहीये, पण तेव्हा कैकेयीने एक वाक्य असं उच्चारलेलं आहे, असं एक वाक्य उच्चारलेलं आहे की हे दत्तक विधान करून दशरथ राजाने फार मोठी चूक तुझ्या दृष्टीने केलेली आहे आणि त्याला त्याच्या या पापाचं फळ कधी ना कधीतरी भोगायला लागेल. आणि मंथरेचे शब्द खरे होणारच आहेत. पण तिथेही शांतादेवीला आपल्या वडिलांविरुद्धही काही बोलते हे आवडलेलं नाहीये. ते मंथरा समोर दिसल्यानंतर तिला परत ते वाक्य तिच्या कानामानात घुमायला लागते. दोघंही दशरथापर्यंत आलेले आहेत. सगळेच तिथे उभे आहेत यांच्या स्वागताला. ऋष्यशृंग दशरथाच्या पाया पडायला जातोय, पण ते पाया पडत नाहीयेत. ते म्हणतात आज तुमचा मान आहे. शांतादेवी पाया पडायला जाते, तेव्हा दशरथ तिला असं म्हणतात, प्रेमाने वगैरे नाही, पण बहुतेक कर्तव्य बुद्धीने तू तर गुरुपत्नी, तू कसली पाया पडतेस? तुमचं इथे जे कार्य आहे ते अत्यंत महत्वाचं आहे, त्यासाठी तू पाया पडू नको. तेव्हाही शांतेला वाटतं की निदान वडिलांचा स्पर्श आपल्या मस्तकाला तरी होईल, पण त्यालाही ती पारखी झालेली आहे. योग्य वेळेला पुत्रकामेष्ठी यज्ञ होतोय, त्यातलं ते फळ 4 राण्यांना मिळते, 3 राण्यांना मिळते वगैरे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यात मी परत अजिबात शिरत नाहीये. पण त्यावेळेला तो पुत्रकामेष्ठी यज्ञ झाल्यानंतर परत हे प्रवासाला जायला निघते. त्यांना कोणी म्हणतही नाहीये की तुम्ही इथे राहा. निदान अंगदेशात रोमपाद म्हणालेला तरी आहे की तुझ्यावरच राज्य सोपवतं, तुम्ही इथे राहा. कार्य झालं, निघालेले जायला. आणि तेव्हा शांतादेवी आपल्या पतीला असा एक प्रश्न विचारते की माझ्या वडिलांच्या जे मनात आहे ती पुत्रप्राप्ती नक्की होईल ना? ऋष्यशृंग म्हणतो हो, म्हणून तर पुत्रकामेष्ठी यज्ञ केलेला आहे. मग माझ्या वडिलांना आता पूर्ण पुढे आनंदी आयुष्य मिळेल ना? तेव्हा ऋष्यशृंग तिला सांगतो की तुझे वडील खूप ज्ञानी आहेत, खूप पराक्रमी आहेत, खूप मोठे आहेत. खरं अयोध्या याचा अर्थ जिथे युद्ध नाही ते अयोध्या, असा खरं अयोध्येचा अर्थ आहे. पण ते पराक्रमी आहेत, पण त्यांना आयुष्यात आनंद, पूर्ण आनंद कधीही मिळणार नाहीये. विरहातच त्यांचा मृत्यू हा ठरलेला आहे, कारण ते आनंद बाहेर शोधतायत, अंतरंगात शोधत नाहीये. अंतरंगी सदा सुखी असं जे म्हणतात ते त्यांनी पूर्ण तत्वज्ञान शांतादेवीला सांगितलेलं आहे. शांतादेवीला पूर्ण त्याचा अर्थ लक्षात येत नाही की पुढे काय संकट वाहून ठेवलेलं आहे. दोघंही परत प्रवासाला निघतायत. एक नियम दोघांनी असा केलेला आहे की एका जागी 15-20 दिवसांपेक्षा जास्त राहायचं नाही. त्यानुसार सतत त्यांची भ्रमंती चालू आहे. पण भ्रमंतीत तिच्या कानावर अयोध्येच्या बातम्या येत आहेत. 4 पराक्रमी पुत्रांचा जन्म झालेला आहे, सीतामाई आलेली आहे आणि आता ते वनवासाला निघालेत, हेही सगळ्या बातम्या आलेल्या आहेत. पण जे काही आहे ते नियतीपुढे कोणीच काही करू शकत नाही. ही नियती तिने आता पूर्ण आपल्या ब्रह्मज्ञानी पतीच्या सहवासात मान्य केलेली आहे. तिच्या मनात असे विचार येत आहेत की आपलं जे अयोध्येचं राजघराणं आहे त्यातली परंपराच अशी आहे की रघुराजा काय किंवा अजविलाप आपल्याला मला वाटतं माहिती आहे नक्की, असं आहे की अजाची पत्नी गेल्यानंतर त्यांनी सिंहासनाचा त्याग केला. म्हणजे आपल्या आजोबांनी सिंहासनाचा त्याग केला आणि नंतर मृत्यूलाही मिठी मारलेली आहे. केवढा अभिमान आहे आपल्याला.
पण आपला पती अजराजांच्या त्यागापेक्षा शतपटीने आणखीन मोठा आहे. आपण किती भाग्यवान आहोत, असे विचार तिच्या मनात आता यायला लागलेले आहेत. आणि एक दिवस ते असंच एका नदीच्या काठी झोपलेले असताना ब्राह्म मुहूर्तावर त्यांना संदेश येतो. शांता गाढ झोपलेली आहे आणि ऋष्य शृंग तिचे पती तिला उठवत आहेत आणि तिला असं म्हणतात, आपल्याला अयोध्येला जायला पाहिजे. अयोध्येत एक अशी काहीतरी घटना घडलेली आहे की त्या घटनेत तिथे फक्त तूच हवी आहेस, बाकी कोणाचाही उपयोग नाहीये. तिला समजत नाहीये काय झालंय, वनवासात गेलेत वगैरे हे तिच्या कानावर आलेलं आहे. दोघंही अयोध्येला परत गेलेली आहेत. सबंध अयोध्येत दुःखाचं सावट पसरलेलं आहे. ती तिथपर्यंत दरबारापर्यंत येते, आत जाते आणि तेव्हा तिला जे दृश्य दिसतं की दशरथ राजा मरणोन्मुख अवस्थेत पडलेले आहे. तिला अतिशय दुःख होतं की वडिलांना अशा अवस्थेत आपण कसं काय बघणार आहोत, आपल्याला हे सहन होणार आहे की नाही. पण आपला पती आपल्याबरोबर सावलीसारखा आहे, त्यामुळे जे काही आयुष्यात प्रसंग आहेत त्याला आपण समर्थपणे तोंड देऊ शकू, असा तिला नक्की एक विश्वास आणि पतीवरची श्रद्धा आहे. ती आत जाते. डोळे तर पाणावतच आहेत, पण आपल्या वडिलांचं डोकं ती आपल्या मांडीवर घेते आणि त्या मस्तकावरनं आणि देहावरनं अत्यंत प्रेमाने आईच्या मायेने हात फिरवते. आणि दशरथ राजाने डोळे किलकिले केलेत, थोडे उघडलेत आणि शांताचं दर्शन त्यांना झालेलं आहे. आणि त्या डोळ्यातला भाव दत्तक विधानापर्यंतचा आणि पुत्र कामेष्टी यज्ञासाठी अयोध्यात येण्यापर्यंतचा जो वडिलांच्या डोळ्यातला भाव आहे तो आज बदललेला आहे. आपल्या मनात जे होतं, आपल्याला प्रेम आहे पण वडिलांचं प्रेम आहे की नाही, ही जी आपल्या मनातली सल आणि प्रश्न होते त्याचं उत्तर तिला त्यांच्या डोळ्यातल्या भावातून मिळालेलं आहे. परत तिचे एकदा डोळे गळलेले आहेत आणि तिच्या मनात असा प्रश्न येतोय, आपण किती भाग्यवान आहोत. 4 पराक्रमी पुत्र असून देखील या वेळेला आपल्या वडिलांजवळ पुत्रांपैकी कुणीही नाहीये. ते भाग्य कोणाला मिळालं? आपल्याला मिळालं. आपल्या वडिलांचं मस्तक आपल्या मांडीवर आहे. 7 नद्यांचं पाणी तीर्थ म्हणून तिने त्यांच्या मुखात घातलेलं आहे. आणि नियतीन योग कसे असतात, दशरथांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे तो शांतेच्या मांडीवर घेतलेला आहे. ऋष्य शृंग तिथे आहेच. तेव्हाही त्या दुःखातही तिच्या मुखातून एक वाक्य बाहेर येतं की ब्रह्मज्ञानापर्यंत तपश्चर्या आलेली असताना ज्या पतीने त्या ब्रह्मज्ञानाकडे पाठ फिरवली आणि आपला हात हातात घेतला, किती जगातला मोठा पती आपल्याला बरोबर असताना आपल्याला दुःख करायची काहीही गरज नाहीये. आत्ता 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी मला आणखीन संशोधनातनं जे मिळालं वाचायला त्याचा उल्लेख करते आणि जी काही वेळ आपल्याला दिलेली आहे तिथे मी वाणीला विश्रांती देते. उल्लेख मला सीतायन हा पुस्तकात असे 3-4 मला उल्लेख मिळाले की जेव्हा सीता अशोकवनात होती तेव्हा पार्वतीने शांतादेवी ध्यानात असताना तिला असं सांगितलेलं होतं की सीतामाई अशोकवनात आहे, प्रभू रामचंद्र तिच्याजवळ नाही, ती रावणाच्या ताब्यात आहे आणि तिला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे, सहकार्याची गरज आहे. तेव्हा शांतादेवीचं अस्तित्व जसं रामनामाचं कवच होतं ना, तसं शांतादेवीच्या सिद्धींचं आणि तपश्चर्येचं एक सुरक्षित कवच हे सीतामाईजवळ होतं. आणि सीतामाईचा आणि शांतादेवीचा त्याही याच्यात ध्यानात जाऊन संवाद व्हायचा. ही सीतामाईच्या पाठीशी एक जबरदस्त शक्ती होती शांतादेवीची. एवढी तपश्चर्या शांतादेवीची होती. दुसरा एक उल्लेख मला असा मिळाला, जेव्हा लक्ष्मणाने प्रभू रामचंद्राने तुझा त्याग केलेला आहे आणि वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सीतामाईला सोडलेलं होतं, तेव्हा पासून ते लवकुशांचा जन्म होऊन ते 1.5 महिन्यांची होईपर्यंत शांतादेवी सीतामाई बरोबर होती.
दोघींच्यात अखंड संवाद चालायचा. जे सीतामाईला, जी आपण भारतीय संस्कृतीचा कळस म्हणतो, तिला आधार कोणाचा होता तर शांतादेवीचा होता तिच्या संकट प्रसंगी. आणि जेव्हा लक्ष्मणाची उर्मिला लवकुश 1.5 महिन्याचे झाल्यानंतर तिथे आली आश्रमात, तेव्हा शांतादेवी परत गेलेली आहे. तेव्हा सीतामाई आणि शांतादेवीच्यातला संवाद अत्यंत सुंदर आहे. दोघी असं म्हणतात की आपल्याला प्रचंड त्याग करायला लागला. भगवंतानी तो आपल्याकडनं करवून घेतला, करता करावी तर तोय, आपण त्यात कोणीच नाही आहोत. पण प्रभू रामचंद्रांच्या जीवनातलं तुझं स्थान हे जगाला समजणार आहे आणि त्यांना ते मान्य होणार आहे. पण माझं जीवन कोणाला समजणार नाहीये. तेव्हा सीतामाई तिला सांगते, असं नाहीये. आपल्याही याच्यात अयोध्येच्या राज्यात स्त्रीला अत्यंत मान आहे, फक्त तो मुखाने बोलून दाखवायचा नाहीये. आम्ही जेव्हा 14 वर्ष वनवासात होतो तेव्हा प्रभू रामचंद्र रोज तुझी आठवण काढायचे. तुझा त्याग, तुझी तपश्चर्या, तुझी सेवा आणि तुझं हे सगळं जीवन त्यांच्या मनात अत्यंत उजळून निघायचं. आणि ते संस्कार 14 वर्ष माझ्या मनावर झालेले आहेत. आणि माझ्या प्रभू रामचंद्रांना तुझं दर्शन व्हायचं. आणि म्हणून तो वनवास तुझ्या सोबतीने आम्हाला खूप खडतर जाण्यापेक्षा सुसह्य झाला. याला कारण तू आहेस. शांतादेवीने काहीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाहीये. परत जाताना सीतामाईने तिला असं सांगितलेलं आहे की जगाला प्रभू रामचंद्रांचं महत्त्व समजणारे, माझा त्याग समजणारे, तुझा त्याग कदाचित समजणार नाही, पण तो आमच्या त्यागापेक्षा शतपटीने मोठा आहे. कारण तुझ्या त्यागावर हे पुढचं सगळं रामायण उभं आहे. आणि सीतामाईच्या मुखातून हे शब्द ऐकून शांतादेवींना काय वाटलं हे कुठेच इतिहासात नाही, कुठल्या पुस्तकातही त्याचा उल्लेख नाही. पण जिला कुठली अपेक्षाच नव्हती, त्याच्यावरनं माझ्या मतीला शांतादेवींबद्दल अत्यंतिक आदर वाटला. आणि असं वाटलं की ते त्यांचं महत्त्व, त्यांची तपश्चर्या, त्यांचा त्याग, त्यांची विरक्ती आणि ऋषशृंगांचं त्याच्यात असलेलं स्थान आणि पतिपत्नींचं नातं कसं जगात सर्वश्रेष्ठ आहे, अशा प्रकारांनी आपण शांतादेवी मांडावी का. आणि म्हणून केवळ असा खूप छान योग आला की समर्थ रामदासांनाही प्रभू रामचंद्रांबद्दल अत्यंतिक आदर. आणि महत्त्वाची गोष्ट, उद्या मी हा विषय जास्त मांडीन, पण समर्थ रामदास स्वामी आणि विवेकानंद यांना स्त्रियांबद्दल अत्यंत उदात्त भावना होत्या. अत्यंत त्यांचे विचार उदात्त होते आणि स्त्रियांचा विकास व्हायलाच पाहिजे हा आग्रह आणि त्यानुसार कार्य होतं. त्या प्रभू रामचंद्रांच्या जीवनात आणि रामायणात एका स्त्रीचं महत्त्व आणि त्याग किती महत्त्वाचं आहे, अशा याने समर्थांनाच वंदन करूयात. आणि समर्थांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन शांतादेवींच्या जीवनाला आपल्याला काही लागू करून दाखवता येईल का, एवढा फक्त हा आज एक प्रयत्न होता. खूप छान तुम्ही श्रवण भक्ती केलीत. शांतादेवी थोडी तरी पोचली असेल, पण आपल्याला सगळ्याच संतांनी असं सांगितलं की जे जे आपण असे ठावे ते ते सकलांचे सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. शहाणे वगैरे मला म्हणायचं नाहीये, पण स्त्री तिचा त्याग काय आहे इतपत तरी आपण इतरांशी संवाद साधावा, म्हणून केवळ हा प्रयत्न केला. मला छान संधी मिळाली. थांबते. धन्यवाद.